तहसील कार्यालयातील हॉलमध्ये तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी सन 2025 ते 30 या पंचवार्षिक कालावधीसाठी सरपंच पदाचा नवीन आरक्षण सोडत जाहीर केले। सदर 52 ग्रामपंचायतींच्या अनुसूचित जाती जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण खुला प्रवर्ग तसेच महिला आरक्षण चिठ्ठ्याद्वारे काढले। या आरक्षण सोडतीमुळे कही खुशी कही गम असं वातावरण पाहायला मिळते। यापूर्वी एप्रिल महिन्यामध्ये सरपंच पदाचं आरक्षण काढलं होतं, परंतु निवडणूक आयोगानं सदर अधिसूचना रद्द केल्यानं आज पुन्हा सोमवारी नव्यानं आरक्षण सोडत जाहीर झाले। यावेळी तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांच्यासह प्रशासकीय मंडळी तसेच गावागावातून नेते, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते। यावेळी अनुसूचित जातीच्या 10 आरक्षणातून 5 महिला आरक्षण चिठ्ठ्याद्वारे काढण्यात आला। यावेळी नागरिकांचा मागास प्रवर्ग 14 जागांमधून 7 महिलांसाठी रिझर्व्ह केले, तर सर्वसाधारण प्रवर्गातून 13 महिलांसाठी तर 13 सर्वसाधारण खुले झाले आहे। दरम्यान अनुसूचित जमाती 2 जागा असून चिठ्ठ्याद्वारे अनुसूचित जमाती महिला टाकळीवाडीसाठी आरक्षित झालाय, तर अनुसूचित जमाती खुले आगर गावासाठी निश्चित झाला आहे। दरम्यान दोन्ही गावांमध्ये एकही अनुसूचित जमातीचे व्यक्ती नसल्याच्या शंका उपस्थितांनी उपस्थित केले, परंतु उच्च न्यायालयानं जरी व्यक्ती नसली तरी रोटेशन पद्धतीनं आलेलं आरक्षण त्या गावासाठी सरपंच पदासाठी टाकण्यात यावा अशा सूचना आहेत, असं तहसीलदार हेळकर यांनी सांगितलंय। यामुळे सदर पद त्या गावांमध्ये रिक्त राहणार असलं तरी आरक्षण बदलून मिळावं यासाठी हरकती दाखल होणार का हे पाहावं लागणार आहे। दरम्यान या आरक्षण शांततेत झाले असून कही खुशी कही गम असं चित्र मात्र नेते कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळते।